नमस्कार मित्रांनो. कृषी उद्योग, नेपसेक, बॅटरी स्पेअर, पंप थोडक्यात सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याचबरोबर यानंतर मित्रांनो, कृषी उद्योग, फवारणी पंप यासोबत कोणकोणत्या वस्तू तुम्हाला अजून मिळतात ते सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला फिल्टर कॅप, फिल्टर, टाकी, हँडल, चार्जर सॉकेट, पॉवर स्विच, बॅटरी, इनलेट ट्यूब, मोटर पंप, होज होज क्लिप, डिलिव्हरी होज, ट्रिगर, विजेट गन, नॉझल, चार्जर, व्होल्टमीटर, बेल्ट, रेग्युलेटर, प्रेशर चेंबर कॅप ह्या 19 वस्तू तुम्हाला या कृषी उद्योग फवारणी पंपासोबत भेटतात. तसेच याची स्पेसिफिकेशन काय आहेत तर टँकची क्षमता ही 16 ते 20 लिटरची आहे. चार्जर हे इनपुट AC 200 व्होल्टेज आणि 50 हर्ट्ज म्हणजेच 60 हर्ट्ज, आउटपुट DC 12 व्होल्टेज 18 अँपिअरची मोटर आहे. पंप हाय डबल प्रेशर डायफ्रॅम पंप आहे. विजेची मोटर 12 व्होल्टेज 1.8 अँपिअर मोटर स्पीड आहे. DC मोटर डायफ्रॅम पंप म्हणजे जास्तीत जास्त दाब 12 व्होल्टेज 6.1 अँपिअर 150 PSI 85 MPa कट ऑफ. युज्युअल स्टोरेज बॅटरी स्पेसिफिकेशन नेहमीच्या साठवणीच्या बॅटरीचे विनिर्देश 12 म्हणजे 12ची बॅटरी आहे. मेंटेनन्स फ्री आहे. कंटिन्युअस वर्किंग टाईम सतत चालू राहण्याची वेळ 12 अँपिअर बॅटरी 25 ते 30 तास. 14 ATT बॅटरी 30 ते 35 तास इतकं टायमिंग घेत असते. रिचार्ज टाईम म्हणजे रिचार्ज करायला लागणारा वेळ सतत 6 तास किंवा जास्त किमान 2 महिन्याच्या अंतराने नियमितपणे बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज करणे व पुन्हा चार्ज करणे आवश्यक आहे. स्प्रे कॅपॅसिटी फवारणीची क्षमता सिंगल नॉझल स्प्रे 1.5-1.6 लिटर प्रति मिनिट. डबल नॉझल स्प्रे 1.8 बाय 3.0 लिटर प्रति मिनिट इतका टाईम लागत असतो.